नागपूरच्या भोसले घराण्याचे प्रथम राजे रघुजी भोसले यांची लंडनमधली ऐतिहासिक तलवार महाराष्ट्रात येणार आहे। लिलावात ही तलवार महाराष्ट्र सरकारने 47 लाख रुपयात प्राप्त केली आहे। सरकारच्या प्रयत्नांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे मुधोजीराजे भोसले यांनी आभार मानले। याबाबत मुधोजीराजे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडी यांनी। नागपूरचे प्रथम राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार आता महाराष्ट्रात येणार आहे। राज्य सरकारने तो लिलाव जिंकलेला आहे। आपल्यासोबत आहेत मुधोजीराजे भोसले। सर, काय सांगाल? 2-3 दिवसांपासून हे सगळी चर्चा सुरू होती। अखेर महाराष्ट्र सरकारने तो लिलाव जिंकलेला आहे आणि ती येणार। प्रथम प्रतिक्रिया। सर्वात पहिले तर मी महाराष्ट्र सरकारला शुभेच्छा देतो। सोबतच आपल्या पूर्ण मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो की आपण लोकांनी ह्या कार्यासाठी फार मोठं योगदान दिलं आहे। ही तलवार आपल्या महाराष्ट्रामध्ये येणार आहे, आपल्यासाठी फार आनंदाची भूषणाची बाब आहे। आपली धरोहर आपल्याकडे वापस येणार आणि महाराष्ट्र शासनाने याच्यामध्ये इनिशिएट घेतलं त्याबद्दल एक धन्यवाद देतो। आणि फार शॉर्ट नोटीसवर हे कार्य झालेलं आहे। सरकारसोबत, मुख्यमंत्र्यांसोबत कधी बोलणं झालं, काय बोलणं झालं आणि कसा प्रतिसाद? मुख्यमंत्र्यांशी माझं परवा बोलणं झालं होतं। मी पत्राद्वारे, ईमेलद्वारे त्यांच्याशी संपर्क केला होता जवळपास 4-5 वाजता आणि त्यानंतर रात्री 1:50 मुख्यमंत्री साहेबांनी होकार दर्शवला की आपण हे आणू आणि तेव्हा आम्हाला एक विश्वास झाला की शासन बी फार तीव्र गतीने या कामाला लागलेलं आहे। त्यासोबतच 2 जण पण या बिडिंगमध्ये होते। जी, आमच्याकडनं 2 जण बिडिंगमध्ये होते। एक महेंद्र सिंग होते आपले सावंत साहेबाकडनं आणि एक अशोक सिंग ठाकूर साहेबाकडनं आमचे नॉटिंगमधले आमचे एक बांधव तिथं बेटिंगमध्ये उतरले होते। 2 बेटिंग आपण बी तिथं ठेवल्या होत्या आणि त्यामुळे हे सर्व आपलं यशस्वी झालं आणि शासनाने याच्यामध्ये खूप मोठा। शेवटचा प्रश्न, सरकारने लिलाव जिंकलेला आहे, आता ही सरकार आपल्या म्युझियममध्ये ठेवेल की तुमच्याकडे यावी अशी तुमच्याही अपेक्षा आहे? आमची अपेक्षा आहे ती आपल्याकडे यावी। आम्ही त्या सर्व पत्रामध्ये मागणी केली होती आणि आपल्याकडे येणं हे आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि ऐतिहासिक धरोहर आहे आणि ह्या घराण्याची असल्यामुळं इथं राही तर तिचं महत्त्व एक वेगळं राहील। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।